भेटी लागी जीवा। खरंच ही भेट खरं तर वारकरी आणि विठू माऊलीची एक अविस्मरणीय अशी भेट असते, ज्या भेटीसाठी वारकरी डोळ्यात प्राण आणून वर्षभर वाट पाहत असतो आणि आषाढी एकादशीला आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी संतांच्या सोबतीनं तो पंढरपुराकडे निघत असतो। कोरोनाचं सावट यावर्षी आहे, त्यामुळे 1000 वर्षापेक्षा जास्त काळ मोठी परंपरा असलेल्या या वारीमध्ये काहीसा यावेळेस बदल करण्यात आलेला आहे कोरोनाच्या संकटामुळे आणि पायी वारी यावेळेस होणार नाहीये। पण म्हणून काय झालं, कोरोनाच्या नियमांचं पालन करत आज काही वारकऱ्यांच्या साक्षीनं हा प्रस्थान सोहळा देहूमध्ये रंगलाय। देहूतली ही थेट दृश्य आहे। संत तुकोबांच्या पादुका पालखीमध्ये घेऊन आता हे प्रस्थान होणार आहे। प्रस्थान जरी होणार असलं तरी आज या पादुका आजपासून 19 दिवस जवळपास देहूमध्येच असणार आहेत आणि हा सगळा सोहळा याची देही याची डोळा खरं तर वारकऱ्यांना पाहायचा असतो, देहूमध्ये जाऊन पाहायचा असतो आणि त्याच्यासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशातून इथं येत असतात। पण यावेळी कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे मोजक्या वारकऱ्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलेला आहे। पण या संपूर्ण सोहळ्याच्या मध्ये जे काही विधी आहेत, ज्या परंपरा आहेत, त्या सगळ्या परंपरांचं पालन करत हा अभूतपूर्व असा सोहळा वारकऱ्यांच्या साक्षीनं पार पडतोय आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही हा राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत, मराठी माणसापर्यंत पोहोचवतोय। विशाल परदेशी आपले प्रतिनिधी देहूतून थेट आपल्यापर्यंत या संपूर्ण वारीबद्दलची माहिती पोहोचवत आहेत। विशाल, आता वारीचं प्रस्थान झालेलं आहे का, कधीपर्यंत होईल आणि कशा प्रकारचा आता तिथं माहोल आहे? विलास, आता या क्षणाला जर आपण बघितलं तर पादुका ज्या आहेत त्या पालखीच्या माध्यमातून मंदिराच्या बाहेर पडलेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। परंपरेनुसार मंदिर प्रदक्षिणा जी ती पूर्ण केली जाते। यंदा वारी जी आहे म्हणजे प्रत्यक्ष पायी वारी होणार नसल्या कारणाने निदान आपल्याला या सगळ्या सोहळ्याकरता वेळ मिळावा म्हणून पालखी जी आहे ती मंदिराच्या बाहेर काढण्यात आली आणि आता जास्तीत जास्त वेळ हळूहळू का होईना ती मंदिर प्रदक्षिणेमध्ये पुढे पुढे न्यावी असा सगळ्यांचा मनोदय आहे। जे वारकरी मोजक्या संख्येने वारकरी उपस्थित आहेत त्या प्रत्येकाला ही पालखी नाचवता आली पाहिजे किंवा या पालखीसोबत पुढे जाता आलं पाहिजे, या भावनेने प्रत्येकजण इथे दर्शन घेताना दिसतोय। तुला मला किंवा सगळ्याच प्रेक्षकांना माहिती आहे की जेव्हा कधी पालखी प्रस्थान असतं तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते। आज तर हा सभामंडप आपल्याला खूप मोकळा दिसतोय, पण आज जे काही साधारण 300-350 भाविक वारकरी या सभामंडप म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती उपस्थित आहे, ते प्रत्येकजण या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत या भावनेने। चला, पायी वारी तर आपली होत नाहीये, पण या पालखीच्या माध्यमातून जी काही आपली प्रदक्षिणा होईल ही प्रदक्षिणा थेट पंढरी रायापर्यंत जाण्याची आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्याची। म्हणजे तुकोबा निघालेत, तुकोबांबरोबर आपण देखील पुढे जाऊया, कारण संतांनी म्हटलेलं आहे की यावं देवाला भेटायला जावं तर वाजत गाजत नाचत जावं, आनंदाने जावं, उत्साहाने जावं। हा उत्साह कधी मावळता कामा नये। आता या क्षणानंतर पालखी जी आहे ती पुन्हा एकदा गांधीवाड्यात गेल्यानंतर इथे मंदिराच्या सभामंडपात आणून ठेवली जाईल आणि इथेच वारीमध्ये रोजच्या रोज 20 दिवस जे काही ज्या काही पूजा केल्या जातात त्या सगळ्या पूजा नित्यनियमाने सकाळपासून रात्रीपर्यंत इथे पार पडतील। पण या सगळ्याच्या म्हणजे कुठेही उत्साह कमी होता कामा नये। भले पायी वारी आपली होत नाहीये, पण या वारीच्या माध्यमातून आपण त्या विठुरायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया। घरात बसल्या बसल्या आपण आपल्या दर्शकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कुठेही हा उत्साह वारकऱ्यांचा कमी नाही। आपण देखील घरात बसल्या बसल्या या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेऊयात आणि त्या पंढरी रायापर्यंत पोहोचूया। तर ते व्हर्च्युअली का असेना, कारण याला व्हर्च्युअल या अर्थाने शब्द वापरतोय की सध्या कोरोनाचं संकट जर आपण लक्षात घेतलं तर या सगळ्या संकटामध्ये आपण काय म्हणूयात गर्दी चिरणं फार आवश्यक आहे आणि हे जर आपण केलं तर आपण कोरोना हरवू शकतो। पांडुरंगाला देखील तेच मान्य आहे, म्हणून वारकऱ्यांना केलेलं अपील हे वारकऱ्यांनी ऐकलंय। प्रत्येकजण घरात बसून हा आनंद सोहळा कसा साजरा करतो या दृष्टीने म्हणून
तो प्रयत्न करतोय. आता आपण जर पाहिलं तर पालखी प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण केली जाते. हळूहळू पालखी जी ती पुढे सरकते. त्याच्या पुढे सगळे वारकरी जे आहेत ते टाळ मृदुंगाचा गजर करतायत आणि मग ह्याच गजरामध्ये पालखी जी आहे ती प्रदक्षिणा पूर्ण करून बाहेर पडेल आणि गांधीवाड्यात विसावेल. त्यामुळे यंदाचा सोहळा हा वेगळा या अर्थाने की गेल्या वर्षी हे काहीच होऊ शकलं नाही. कारण गेल्या वर्षी इथून पादुका ज्या त्या थेट बसमधनं तिथं नेण्यात आल्या, पण यावर्षी हा सोहळा तरी करण्याची आपल्याला परवानगी मिळाली. त्यामुळे वारकऱ्यांनी यात देखील आनंद मांडलेला आहे. म्हणून हळूहळू का होईना पालखी जी आहे ती पुढे नेली जाते. न्यूज 18 लोकमतच्या आपल्या दर्शकांना आपण पादुकांचं दर्शन देखील घडवलेलं आहे. त्याची दृश्य आपण वारंवार आपल्या स्क्रीनवरती दाखवतो. पण विशाल स्वाभाविक आहे, पायी जरी जाता आलं नाही आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी, त्यात सुद्धा एक वेगळा आनंद वारकऱ्यांसाठी समाधान देणारा तो सगळा प्रवास असतो. मजल दर मजल करत 18 पगड जातीची सगळी माणसं एकत्र येतात. सगळे भेद विसरून एकत्र सगळ्यांना जोडणारी ही वारी म्हणून ओळखली जाते. पण आज चालत जाता जरी आलेलं नसलं, त्याच्यावर जरी त्या आनंदावर विरजण पडलेलं असलं तरी आज या सोहळ्याच्या निमित्तानं तरी तो आनंद साजरा केला जातोय. फुगड्यांचा फेर धरला जातोय आणि वेगवेगळे खेळ खेळून कुठेतरी या संपूर्ण जो काही नकारात्मकता पसरलेली आहे संपूर्ण या कोरोनाच्या संकट काळात, ती नकारात्मकता पुसून काढण्याचं काम सुद्धा या सोहळ्याच्या माध्यमातून होत आहे. हो, ती नकारात्मकता जी आहे ती दूर करण्यासाठी म्हणून खरं तर हा सोहळा जो आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये ऊर्जा भरणार आहे आणि हीच भावना या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने सगळ्या वारकऱ्यांमध्ये रुजवली जाते. आणि आपण बघतोय पालखी जी आहे ती हळूहळू पुढे सरकते. त्या पालखीचे पुढे फेर धरले जात आहेत. कुठेही म्हणजे आता हे जेवढे बांधव आपण बघतोय या प्रत्येकाची RT-PCR करण्यात आली. मगच त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं. कारण या गर्दीतही सगळ्या गोष्टीची काळजी संस्थांच्या वतीने या सगळ्याला सगळ्यापासून बघितलं. जेव्हा RT-PCR टेस्ट होत होत्या तेव्हा वारकऱ्यांना संस्थांच्या वतीनं असणाऱ्या विश्वासाने देखील माऊली अगदी शांतपणे हे करून घ्या, मगच आपल्याला आतमध्ये यायला मिळेल. थोडासा उशीर लागेल पण संयम ठेवा. संयम हा वारकरी संस्कारातला एक फार महत्वाचा भाग आहे. खरंय, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. विशाल, पुन्हा तुमच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. पण ज्ञानोबा माऊली तुकारामाचा हा गजर आज देहूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या आळंदीत सुद्धा अशाच प्रकारचा गजर आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत पंढरपुराकडे हे सगळं प्रस्थान जात असतं दरवर्षी वारीच्या माध्यमातून, तोपर्यंत हा गजर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमून जातो. आसमंत सगळा दुमदुमून जात असतो. आणि महाराष्ट्राचं हे खरं तर सांस्कृतिक वैभव आहे, आध्यात्मिक वैभव असलेली ही वारी आहे. आणि आजचा हा आनंद सोहळा आहे. आनंद सोहळा प्रत्येकासाठी आहे. घरात बसून जे आज हे दृश्य बघतायत त्या प्रत्येकासाठी आहे. गेली 1 वर्षापेक्षा जास्त काळ आपण कोरोनाशी 2 हात करतोय. या संकट काळात आपल्याला घरात बंदिस्त व्हावं लागलं. आपल्यावरती अनेक दुःखद घटना अनेकांना सामोरं जावं लागलं. अनेकांना कोरोनाच्या या सावटात जगावं लागत असताना नकारात्मकता दाटून आलेली असली तरी ही नकारात्मकता पुसून टाकण्याचं काम या वारीच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना आज होतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज तोच आनंद ओसंडून वाहतोय वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर. वारकऱ्यांच्या देहबोलीतून तो आनंद व्यक्त होतोय. जणू काही आज या सगळ्यांच्या संपूर्ण या वातावरणामध्ये जो गजर आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतोय तो गजर एक आनंददायी आहे. आणि हा गजर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्यांच्या मनात एक सकारात्मकता पेरण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, यात कुठलीही शंका नाही. आज काही वेळापूर्वी जेव्हा या पादुकांचं पूजन करण्याचा मान संभाजीराजे छत्रपती यांना मिळाला, ते सुद्धा आपल्याला या हरिनामाच्या गजरामध्ये दंग होण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांना सुद्धा वाटलं की आपण आनंद व्यक्त करावा आणि मग त्यांनी सुद्धा फुगडीचा फेर धरला. आज आपला आनंद त्यांनी इथं सुद्धा व्यक्त केला. बघूयात तेव्हाचे दृश्य.
महाराष्ट्रामध्ये वारीची ही परंपरा 1000 वर्षांपेक्षा जास्त काळापासून आलेली आहे। ज्ञानदेवे रचिला पाया असं अभंग आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण ज्ञानेश्वरांच्या घराण्यात सुद्धा वारी होती। खानदेशातून संत मुक्ताईंची वारी पंढरपूरला निघते, पैठणमधून संत एकनाथांची वारी निघते, शेगावहून गजानन महाराज संस्थानतर्फे अलीकडे वारी पंढरपूरला निघते। खरं तर वर्षातून आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या 4 एकादशीला वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या या वाऱ्या पंढरपूरला पोहोचत असतात। कुठलीही वारी करा, पुण्य सारखंच आहे हे सांगण्याचा उद्देश म्हणजे वारीची संकल्पना महाराष्ट्रात सर्वत्र सारखी आहे आणि याला खूप मोठं महत्त्व आहे। पायी चालत जाणं हे वारकऱ्यांसाठी खूप आनंददायी असतं, पण सध्या कोरोनाचं संकट आहे त्यामुळे काही निर्बंध निश्चितपणे घालण्यात आलेले आहेत, पण तरी सुद्धा या वारकऱ्यांचा आनंद काही कमी नाहीये। आनंद आज ओसंडून वाहतोय। वारकरी संप्रदायात एक गुरुशिष्य परंपरा आहे। या परंपरेत ज्ञानेश्वर माऊलींच्या नाथ संप्रदायातल्या प्रमाणे अनुग्रह दिला जातो आणि अनेकांना याबद्दलची फारशी माहिती नाही, पण ही थेट दृश्य आपण बघतोय। संभाजीराजे छत्रपती आज वारकऱ्यांच्या या आनंद सोहळ्यात सहभागी झाले, त्यांना मान देण्यात आला पादुकांच्या पूजनाचा आणि त्यांनी तो आनंदाने स्वीकारत आज वारकऱ्यांच्या या आनंदात सहभागी होत, तल्लीन होत हरिनामाचा गजर त्यांनी केला आणि पोगडीचा पेर धरला। विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विशाल, ही वारी महाराष्ट्राचं वैभव आहे, ही वारी आध्यात्मिक खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ओळख आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।